तर बातमी आपल्यापर्यंत ही पोहोचलेली असेलच. ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत याच्यावरती बऱ्यापैकी शिक्कामोर्तब झालेला आहे. अर्थात यावर अजूनही ऑफिशियली शिक्कामोर्तब झालं नसलं तरी शिवसेनेचं म्हणजे एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी ठरलंय असं मानलं जातंय. यातलं सगळ्यात शॉकिंग नाव आहे ते ओमराजे निंबाळकरांचं. सर्वात जास्त भावनिक लाटेवर निवडणूक झाली ती म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातली. ओमराजेंना लोकांनी फक्त भाषणं ऐकून आणि इमोशनली लाटेवरती स्वार होऊन भरभरून मतं दिली. अगदी विक्रमी सगळी ताकद त्यांच्या विरोधामध्ये एकवटली असतानाही ओमराजेंना 4 लाखांहून अधिक मताधिक्य देऊन त्यांना तिथून विजयी करण्यात आलं. आता काही गोष्टी विरोधात असताना मिळत नसतातच आणि हे राजकारणामध्ये चालतं असं म्हटलं जातं. मात्र ओमराजेंचा प्रेझेन्स ही तिथली कमालीची गोष्ट होती आणि आहे. त्यांनी तिथं कामं केली नसली असा आरोप जरी केला जात असेल तरी त्यांचा रीच, कनेक्ट आणि इमोशन्स या बळावरती ते 2029ला सुद्धा सहज निवडून आले असते असं सुद्धा बोललं जातंय. मात्र ओमराजेंचं पक्ष सोडून जाणं आता कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय. शिवाय ठाकरेंसाठी तर तो आहेच. आता ओमराजे कसे गेले आणि का गेले हे तर आपल्याला जाणून घ्यायचं आहेच. मात्र ओमराजेंभोवतीची थोडी चर्चा जी आहे ती आधी व्यवस्थित समजून घेऊयात. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती आहे. अर्थात ते कुठे आहेत याचा अंदाज अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने बांधताना दिसतात. सूत्रांच्या मते मंगळवारी रात्री 1 वाजता एका खासगी विमानानं त्यांनी पुण्यातून दिल्लीसाठी उड्डाण केलं. ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेण्यासाठी पुण्याहून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. खासदार श्रीकांत शिंदेंच्या नावानं 2 खासगी विमानं पुणे विमानतळावरती सज्ज ठेवण्यात आली होती आणि ओमराजेंच्या दिल्ली दौऱ्याचा जो प्लॅन आहे तो अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता आणि दिवसभरात या त्यांच्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळेमध्ये 3 ते 4 वेळा बदल करण्यात आला असल्याची सुद्धा माहिती आहे. आता विशेष विमानानं फक्त ओमराजे निंबाळकरच गेले का तर नाही, त्यांच्यासोबत माजी मंत्री तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू म्हणजे ओमराजेंचे बंधू जयराजे निंबाळकर सुद्धा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. याशिवाय एक मंत्री सुद्धा म्हणजे सध्याचे एक विद्यमान मंत्री देखील त्यांच्यासोबत होते अशी सुद्धा खात्रीलायक माहिती समोर येताना दिसते. आता आम्ही म्हणजे मुंबई तकनं ज्यावेळेस ओमराजेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पुण्यातच आहेत असं आम्हाला एकदा कळलं. त्यानंतर ते दिल्लीहून पुण्याला आले असंही कळलं. आता त्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी बोलताना सुषमा अंधारे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ओमराजेंना मी सकाळी फोन केला पण त्यांनी माझा फोन उचलला नाही. ओमराजे तानाजी सावंतांसोबत दिल्लीला गेले. मग मी त्यांच्या पाठीशी भावासारखं सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या आमदार कैलासदादा पाटलांना फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं म्हणजे सुषमा अंधारेंना असं सांगितलं की ताई, मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळं कैलास पाटलांच्या बोलण्यातली संदिग्धता बरीचशी बोलकी आहे असं सुषमा अंधारेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. असो, ओमराजे दिल्लीला गेले की नाही हे एवढं महत्त्वाचं नाहीये, मात्र ते ठाकरेंची साथ सोडत आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नेटवर्क 18 मराठीशी बोलताना ओमराजेंनी आपण 20 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करू असं म्हटलंय. आता 20 तारखेनंतर का तर 20 तारखेला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आहे आणि त्यानंतर म्हणजे त्या संदर्भामध्ये ओमराजेंनी या वृत्तवाहिनीशी बोलताना 20 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करू म्हटलंय. मात्र ठाकरेंसोबत राहणार याविषयी ठामपणे काहीही सांगितलेलं नाही. आता याचे जे अर्थ आहेत ते आपण समजून घ्यायचे. संजय राऊतांनी दिल्लीमध्ये ओमराजेंविषयी बोलताना महत्त्वाचं विधान केले. यामध्ये एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती संजय राऊतांनी बोट ठेवलं. ओमराजेंवर दबाव असा आहे की तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्यासोबत या, हवा तसा निकाल देतो. 2 खून आहेत, पवनराजे आणि त्यांच्या ड्रायव्हरचा खून झालाय. 20 वर्षानंतर काल निकाल येणार होता. ओमराजेंना सांगितलं गेलं की एका व्यक्तीच्या माध्यमातून जो नेता आज दिल्लीत आला आहे, तुमच्या बाजूने निर्णय हवा असेल तर सही करा, आमच्यासोबत या. अशा प्रकारे या देशाचा कायदा चालत असेल
तर काय संविधान, काय कायदा आणि काय हायकोर्ट तुम्हीच सांगा. त्यामुळं 2 दिवसांसाठी हा निकाल राखून ठेवण्यात आला असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. आता काही दिवसांपासून ओमराजे पुण्यात असल्याची माहिती होती. त्यांनी स्वतःला कॅमेरापासून तसंही दूर ठेवल्याचंच आपण काही दिवसांपासून बघतोय. निकालासाठी मंगळवारी ते मुंबईला आले, परिवारासकट ते मुंबईला आले. मात्र तिथून ते पुन्हा पुण्याला गेले. तिकडं ओमराजेंचं जे धाराशिवमधलं गाव आहे गोवर्धनवाडीतलं, तिकडं सुद्धा शुकशुकाट दिसून येतोय. आणि ओमराजेंनीच्या सोशल मीडिया पोस्टवरती नेटकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केलेला आहे. आम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा करू शकत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहा असं त्यांना काहींनी म्हटलंय. तर काहींनी त्यांना आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मगच निवडून येऊन दाखवा असं आवाहन सुद्धा केलंय. आणि ओमराजेंवर जी नेहमी टीका होते की ते फोनवरती फक्त संपर्कात राहतात किंवा त्यांची फोनची नेहमी चर्चा असते, तर त्या संदर्भानं सुद्धा त्यांच्यावरती टीकास्त्र होताना या ठिकाणी दिसून येतोय. सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संताप आहे. उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे समजले जाणारे ओमराजे यांचं नाव या ऑपरेशन टायगरच्या यादीमध्ये ज्यावेळेस असल्याची माहिती आली, त्यावेळेस निश्चितच त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आणि त्यानंतर एक संतापाची लाट यामुळे निर्माण झालेली आहे. अर्थात अजूनही ओमराजेंनी याबाबत कुठलीही स्पष्टता दिलेली नाहीये. मात्र सध्या या सगळ्या चर्चांवरती ते बोलताना दिसत नाहीयेत. त्यामुळं आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा ओमराजेंवरती टीका होताना दिसते. आता ओमराजे का चाललेत याची काही कारणं काही सूत्रांच्या मदतीनं किंवा काही माध्यमांच्या मदतीनं आपण समजून घेऊयात. तर त्यांच्या भावाच्या संबंधित बँकेचं प्रकरण मिटवण्याचं आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या काही कंपन्यांचं काम सुरळीत करण्याचा शब्द त्यांना तिकडनं मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय मतदारसंघात कामं होत नसल्याबाबत सातत्यानं ओमराजेंवरती टीकेचा सूर आहे. याचं कारण अर्थातच निधी न मिळणं हे महत्त्वाचं कारण आहे. आणि ही नाराजी दूर करण्यासाठी देखील ओमराजे पक्ष सोडण्याच्या विचारात असावेत असं आता बोललं जाऊ लागले. अजून तरी ऑफिशियली कन्फर्म झालेलं नसलं तरी ओमराजेंचं ठाकरेंना सोडणं हे धाराशिवसह राज्यातील निष्ठावंतांना इमोशनली फार मोठा धक्का असेल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. पण राजकारणामध्ये इमोशन्सची किंमत ही शून्य झालेली आहे आणि कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं आहे. राजकारणामध्ये सर्व्हायव्हलसाठी प्रॅक्टिकल पॉलिटिक्स ही काळाची गरज बनलेली आहे. त्यासाठी यापुढेही असे अनेक धक्के बसू शकतात. त्यामुळं कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रॅक्टिकल होणं आता गरजेचं बनलेलं आहे असा सुद्धा सूर व्यक्त केला जातोय. आता या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.